ह्याच्यापूर्वी मी 2 एकर टोमॅटो क्षेत्रामध्ये माझे अंदाजे 40 ते 45 टन असं ॲव्हरेज मला मिळायचं। परंतु महागाईचा अंदाज घेऊन, खत औषधांचा महागाईचा अंदाज घेऊन आपलं उत्पन्न वाढवायला तर पाहिजेच। आणि असा विचार करत करत एक दिवस पाटील बायोटेक तंत्रज्ञान मालपाणी लॉन्च संगमनेर येथे असण्याचं मला आहे असं माझ्या मेहुण्यांनी सांगितलं। वसंतराव घोलप यांनी मला सांगितलं की तिथे एक तंत्रज्ञान आहे पाटील बायोटेक टोमॅटो क्षेत्रात, तुम्ही जा। आणि त्या अनुषंगाने मी तिथे उपस्थित झालो। तर त्यांनी जे आम्हाला 2 ते 2.5 तास कसं सुधारित तंत्रज्ञान वापरायचं आणि अगदी शास्त्रीयदृष्ट्या अगदी व्यवस्थित सांगितलं आणि ते माझ्या मनाला भावलं। आणि त्याच वेळेस मी असा विचार केला की आता आपण हे यांचं तंत्रज्ञान वापरायचं। योगायोग असा की मला 2 महिन्याने टोमॅटोच्या क्षेत्राची लागवड करायचीच होती। अगदी त्याचप्रमाणे मग शेतीची वहिवाट सर्व व्यवस्थित करून रासायनिक खताबरोबर 1846 युरिया आणि पोटॅशबरोबर पाटील बायोटेक यांनी ह्युमॉलजी, कॅलनेट आणि रिलिगर ह्या खतांचा डोस त्यांनी बेसो डोस द्यायचा आणि बेसो डोसनंतर परत त्यांनी दुसरा एक डोस त्याच पद्धतीने ह्युमॉलजी, रिलिगर आणि कॅलनेट हे त्यांच्या तंत्रज्ञानानुसार तेही वापरलं। आणि त्या खतांचा अतिशय भरपूर असा फायदा झाला की प्रोडक्शनही वाढलं आणि त्याच्याबरोबर ड्रेचिंगसुद्धा अगदी टोमॅटोची लागवड झाल्यानंतर लगेचच 3ऱ्या ते 4थ्या दिवशी ड्रेचिंग केल्यामुळं झाडांची मरही झालेली नाही। मग पाटील बायोटेक यांनी आम्हाला कशा पद्धतीनं बेसो डोस द्यायचा आणि का द्यायचा, त्यांनी अगदी 1846 झालं, पोटॅश झालं, ही जी खतं अशी आहे की जवळजवळ जमीन टाकल्यानंतर 1 महिन्याने ते लागू होतात। त्याच्यावेळी त्यांनी मला सविस्तर समजून सांगितलं आणि मी त्याच वेळेस 100% निर्णय घेतला की पाटील बायोटेक यांचं तंत्रज्ञान वापरायचं। आणि गेल्या वर्षी मी 2 एकरमध्ये जवळजवळ 65 ते 70 टन उत्पन्न काढलं, हे केवळ पाटील बायोटेक तंत्रज्ञान यांच्यामुळंच। 2 एकरमधून मला 9 लाखाचं उत्पन्न मिळालं। 9 लाखामध्ये माझा फक्त 70,000 रुपये खर्च होता, म्हणजे 8,30,000 रुपये मला नेट उत्पन्न गेल्या वर्षी 2 एकर टोमॅटोमध्ये पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरून मिळालं। आणि एकरी मला निव्वळ 4,15,000 रुपये हा नफा मिळाला। आणि कांदा पिकाचंही सुद्धा त्यांचंच तंत्रज्ञान वापरलं आणि कांदा पिकातून मला जवळजवळ 35 ते 40 टनाचं उत्पन्न मिळालं। ॲव्हरेज 6-7 रुपये मार्केट मिळालं आणि त्याच्यातूनही मला 2,80,000च्या आसपास उत्पन्न मिळालं। माझा खर्च एकदम किरकोळ म्हणजे 50-60 हजार रुपये होता, म्हणजे त्याच्यातही एकरी मला 1,10,000 रुपये उत्पन्न हे केवळ पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरूनच मिळालेलं आहे। आणि आजही आता 2रं वर्ष सांगायचं म्हणलं का 2ऱ्या वर्षी आताही टोमॅटो माझी जवळजवळ 15 दिवस झाले चालू होऊन 4-5 जूनला माझा पहिला एक टोमॅटोचा तोडा चालू झाला आणि आताही मार्केट कॅरेटला 160-170 आहे। आजही माझी 200 जाळी 2 एकरमध्ये 1 दिवसाआड आजही चालू आहे। शेती अगदी वेळेवर जर केली, नियोजन पद्धतीने केली आणि थोडा हवामानाचा अभ्यास करून कोणती पिकं कोणत्या पद्धतीनं कोणत्या वेळेस घ्यायची आणि वेळेत घ्यायची, हेच मी आज शेतकऱ्यांना सांगतो। हे जर वेळेचं नियोजन जर केलं तर नक्कीच शेती फायदेशीर आहे, हे मी अगदी खात्रीशीर सांगतो। मला 3.5 एकर जमीन आहे। पूर्वी मी गहू, बाजरी, मका ही पिकं घेत होतो। त्यानंतर थोडं टोमॅटो का वळालो, पण टोमॅटोचं उत्पन्न त्यावेळेस फार कमी मिळायचं। आमच्या गावामध्ये पाटील बायोटेक यांचं शिबिर झालं, त्या शिबिराला मी हजर राहिलो। त्यांनी सांगितलेलं सर्व तंत्रज्ञान मी ऐकलं। पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान आपण आपल्या शेतीत वापरायचं आणि भरघोस उत्पन्न काढायचं। टोमॅटो लागवड केल्यानंतर मी पाटील बायोटेकचं रिलिजर, कॅलनेट, ह्युमॉल हे डोसमध्ये वापरलं। हे सर्व एकत्र करून मी बेसल डोस पहिला टाकला। त्यानंतर मला ड्रिंचिंग करायला सांगितलं। ड्रिंचिंग केलं त्यांच्या पद्धतीनुसार। टोमॅटोचे झाडं हे फारसे चांगले दिसायला लागल्यानंतर मला थोडा असा वाटलं की आपली पहिली जी पद्धत करतो याच्यामध्ये फार फरक आहे। नंतर फुलधारण आली, फळधारण आली, भरपूर माल लागल्यानंतर त्यांच्याच तंत्रज्ञानाने मोरे साहेबांच्या सांगण्यानुसार फवारणी केली, डोसेस लागले, माल भरपूर लागल्यानंतर मी माझ्या शेतात मग परत कारवी डाम तार केली। त्यानंतर फळ बांधायला सुरुवात केली। फळ बांधला त्या टायमाला माझ्या झाडाला 100 ते 150 कैरी होती। पूर्वी माझे एक एकरी संपूर्ण जाळी 1000-1100 निघायची, पण अजून माझा प्लॉट चालू झाल्यापासून 1300 जाळीचा माल 1 एकरामध्ये निघाला। माझी अजून अपेक्षा आहे का अजून 700 ते 800 जाळी निघत, म्हणजे पहिल्याच तोड्याला मला
2100 ते 2200 जाळी निघणार आहे. नंतर जो दुसरा बहार आहे तर 1700ची जाळी अपेक्षा आहे. म्हणजे पूर्वी जी मी जाळी काढत होतो ती मला 1200 मिळायची, पण आत्ताच ॲव्हरेज जर पाहिलं तर आत्ताच माझं 1300 जाळी होऊन गेलेली आहे. अजून 700 ते 800 कॅरेट माझा माल मागं शिल्लक आहे. तत्पूर्वी मी पहिली जी पारंपरिक शेती करत असताना जो टोमॅटो निघायचा पिरियड होता तो 70 दिवसाचा असायचा किंवा 65 दिवसाचा असायचा. पण मी पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान वापरल्यापासून मला साधारण ते 45 ते 50 दिवसातच माल निघायला माझा सुरुवात झाला. आणि माल निघत्या टायमाला मालाची क्वालिटी, मालाची शायनिंग, मालाचं वजन, मालाची साईज हे सर्व काही पहिल्यापेक्षा चांगली मिळाली. 1 एकरात माझा सुरुवातीला 100 ते 150 कॅरेट निघाले. आजही 1 एकरामध्ये 70-80 दिवसाआड कॅरेट निघतात. आणि आजही पण माल माझ्या झाडांना भरपूर माल आहे, 40% तरी माल आहे. आणि त्याच्यानंतरही दुरीचा जर फळ फुटला तर अजूनही 1000-1200 कॅरेट माझे निघतील. सर्व मिळून पूर्वीची जी रक्कम आणि आज जे माल असलेल्या झाडाची रक्कम ही सर्व कमीत कमी 1.5 ते पावणे 2 लाख रुपये होतील. खर्च 70-75 हजार रुपये जाऊन एकरी मला कमीत कमी 1 लाख रुपये नफा राहील अशी माझी अपेक्षा आहे. आज मी पाटील बायोटेकचे जे मी प्रॉडक्ट वापरले माझ्या शेतीमध्ये 1 एकरामध्ये, तत्पूर्वी माझे जोडीदारांनी काही प्लॉट लावलेले आहे. त्यांचे जर प्लॉट पाहिले तर आज माझ्याही प्लॉटमध्ये 50-60-70 कॅरेट निघू राहिले. आणि शेजारीत माझ्या जोडीदारांनी जे लावलेले आहे त्यांनी त्यांच्या पारंपरिक पद्धतीने लावलेले आहे त्यांचे 20-25 कॅरेट हे निघू राहिलेले आहे. तरी ना पाटील बायोटेकचे प्रॉडक्ट हे वापरून मला फार समाधान झालेलं आहे. आणि त्यांच्यापेक्षा आजही माझा प्लॉट चांगला आहे आणि परत फुटण्याची अपेक्षा आहे मला. आज जे मी प्रॉडक्ट वापरलेलं आहे तर बाकीचे शेतकरी माझ्याबरोबर जे करतात शेती त्यांनाही माझा असा संदेश आहे की आपण जी पारंपरिक पद्धतीने शेती करतो ती न करता तंत्रज्ञानाने जी शेती जर केली तर फार भरघोस उत्पन्न निघतं. मी 7-8 वर्ष झाली पारंपरिक पद्धतीने वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शेती करीत होतो. परंतु यावर्षी तांबाट्याची लागवड करताना मार्चमध्ये डॉक्टर पाटील साहेब यांचं मी तंत्रज्ञानाविषयी व्याख्यान ऐकलं आणि मग मी त्यांच्या पद्धतीने सरी काढून बेसल डोस देऊन त्या डोसामध्ये त्यांचे कॅलनेट, रिलीजर, ह्युमॉल हे औषध वापरून बेसल डोस रासायनिक खतात एकत्र करून 4 फुटी सरीमध्ये टोमॅटोची लागवड केली. त्यांच्या अंतर याच्याप्रमाणे 4x1 प्रमाणे. त्यानुसार असं जाणवलं का त्या पारंपरिक पद्धतीच्या शेतीपेक्षा 1 महिन्याचं झाड हे आणि ते 2 महिन्याचं झाड इतकी बराबरी झाली. फुलपत्ती भरपूर लागली. 55 दिवसांनी आम्ही मग त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करून 2-3 वेळा ड्रिंचिंग देऊन 55 दिवसांनी आमचा फळ चालू झाला. तर त्याच्यात असं जाणवलं का पूर्वी आम्ही 60 ते 65 दिवसांनी तोडा करतो तर आम्हाला 10-12 दिवस आधी तोडा सुरुवात झाली. आणि सुरुवात होऊन आम्हाला फळाची जी साईज, फळाची चमक ही भरपूर माल मिळाला. तर पाटील बायोटेकच्या तंत्रानुसार आम्हाला जुन्या पारंपरिक पद्धतीने शेती आणि पाटील बायोटेकच्या तंत्रानुसारची शेती, फळाची साईज आणि फळाची चमक ही फार चांगली भेटली. त्यामुळे आमच्या मालाला मागणी जादा होती. महिना होऊन गेला, फळ चालू आहे. आतापर्यंत जवळजवळ 1000 जाळी गेलेली 1 एकरामध्ये. सांगायचं एकच का पाटील बायोटेकमुळं 1.5 उत्पन्न मिळालंच आणि क्वालिटी मिळाली. खर्च माझा कमी झाला. पहिला खर्च आमचा 50-55 हजार रुपये खर्च होता, याच्याप्रमाणे 25-30 हजार रुपये खर्च झालेला आहे. तरी 2500 जाळी जरी 20 किलो प्रमाणे जरी म्हणलं तरी 50 टन 40 ते 50 टन आम्ही माल काढू शकतो. पाटील बायोटेकचे आम्ही जे त्यांचे खतामध्ये जे ह्युमॉल, कॅलनेट आणि रिलीजल जे वापरलं त्याच्यामुळं आम्हाला आणि ड्रिंचिंग केली 3 वेळा, त्याच्यामुळं आम्हाला एक जाणवलं का जमीन ही भुसभुशीत राहिली. त्याच्यात ड्रिंचिंग जर केली का लगेच साईज, फळाची साईजसुद्धा आम्हाला भरपूर चांगल्या प्रकारे मिळाली. सध्या आता माझ्या शेजारचा जो फळ आहे आणि माझा जो पाटील बायोटेकच्या तंत्रानुसार मी 1 एकर जो फळ केला
त्यांचा फळ आत्ता सुरुवातीला निघाला 100 जाळी, पण आता माझा पण निघाला 100 जाळी, पण त्यांचं आज 25-30 जाळीवर आहे. मी आज 60-70 जाळीवर कंटिन्यू राहिलेलो आहे. त्याच्यामुळं माझा अजून कंटिन्यू त्याच्यापेक्षा निश्चित जादा माल निघून आणि फळाची साईज त्यांच्यापेक्षा जास्त मिळाली मला. आज पाटील बायोटेकमुळं आजची सध्या परिस्थिती, आज मार्केट कमी आहे, परंतु मार्केट जरी कमी असलं तर पाटील बायोटेकमुळं मला दीडीनी ॲव्हरेज भेटलं. त्या ॲव्हरेजमध्ये आज जरी मी 2500-2000 जरी जाळी घातली तरी साधारण 60-70 रुपये आज आम्हाला बाजार सुरुवातीला 40 रुपये होते, तरी आमचे जवळजवळ 2.25 लाख रुपये 180 होणार आहे. आणि खर्च आम्हाला 60-70 हजार रुपये वजा जाता 1,10,000, 1,00,000, 1,15,00,000 असे या दरम्यामध्ये आम्ही नफा मिळू शकतो. आणि जर भाव राहिले असते गेल्या वर्षीप्रमाणे, जर आज 200 रुपये जाळीने जर बाजार भेटले असते तर आम्हाला एकरी 4 लाख रुपयाचा आजच्या मालाप्रमाणे गळिताप्रमाणे जर हिशोब केला तर 4 लाख रुपये मिळाले असते आम्हाला. 3 ते 3.5 लाख रुपये नफा राहिला असता. इतर शेतकऱ्यांनी सुद्धा टेक्नॉलॉजी पद्धतीने जर शेती केली तर निश्चितप्रमाणे जास्त उत्पादन घेऊन तो नफा जास्त मिळतो. त्याच्यामुळं आत्महत्येचं प्रमाण, हे विकण्याचं प्रमाण, याचं प्रमाण कमी होईल आणि शेतकरी आनंदित राहील.